सगळ्यांना कायद्याचं नॉलेज व्हावं यासाठी आजच्या व्याख्यानाचा विषय माहिती अधिकार आणि लोकशाहीचं संवर्धन कसं होतं हा विषय आपण शाहीन शेख सरांना सांगण्यासाठी आमंत्रित करत आहोत. ओके, थँक्यू. हो हो हो. सळसळत्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या आणि शाबूत डोक्याच्या माझ्या भावांनो, बहिणींनो, क्रांतिनायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्तानं निमित्त जयंतीचं आणि निमित्त जयंतीचं आहे आणि प्रबोधन जनतेचं महात्मा बसवेश्वरांच्या आदर्श आणि जगातले सर्वात मौल्यवान विचाराचे तुम्ही बदल प्रवर्तक म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात. ऐकणाऱ्यांची संख्या भरपूर असते, पण समजावून घेण्याची संख्या वाढली पाहिजे. ऐकणं आणि समजावून घेणं ह्यात खूप फरक आहे. आमचे महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकात पहिल्यांदा लोकशाहीचा पाया घातला. पहिल्यांदा लोकशाहीचा पाया घातला हे तुमच्यासारख्यांना सांगण्याची गरज नाही, परंतु लोकांचा सहभाग आणि लोकांचाच पुढाकार आणि महात्मा बसवेश्वर हे क्रांतिनायक, हे दिशादर्शक आणि मार्गदर्शक म्हणून या जगातले पहिले लोकसहभागानं अध्यात्माच्या माध्यमातून नागरिकांच्या मध्ये प्रगतिशील विचार पेरणारे महानायक आहेत. प्रगतिशील विचार अध्यात्माच्या माध्यमातून लोकशाहीचा 12व्या शतकात पाया घातला. कृतीतून स्त्री पुरुष समानता मांडली. कशातून? कृतीतून. कुठलं शतक? 12वे शतक. आपण आता कुठल्या शतकात आहोत हेरवाडे सर? 21व्या शतकामध्ये. म्हणजे विज्ञान युगात, माहिती तंत्रज्ञान युगामध्ये जगत असताना सुद्धा 12व्या शतकामध्ये आमच्या हृदयातून हृदयाकडं नातं जोडणारे, विचाराचं परिवर्तन, मनाचं परिवर्तन, मनशुद्धी, चित्तशुद्धी आणि शरीरशुद्धी करणारे महात्मा बसवण्णा हे फार महान क्रांतिकारक होते. लोकशाहीचा पाया घातला. तुम्ही लोकशाहीमध्ये जगताय, परंतु लोकशाहीमध्ये जगताय, शब्द लक्षात घ्या. लोकशाहीमध्ये जगतोय परंतु शाही लोकांची विचारसरणी बाळगतोय. काय म्हणालो दगडूमाने साहेब? लोकशाहीमध्ये जगतो परंतु विचार कुठले जगतो? शाही लोकांचे. लोकशाहीमध्ये शाही लोकांची विचारसरणी घेऊन जगणं म्हणजे स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे. महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीचा पाया घातला, स्त्री पुरुष समानता, अनेक क्रांतिकारी बदल ज्यांनी ह्या जगाला दिले, त्यांचे विचाराचे तुम्ही प्रसारक आणि प्रचारक व्हायला पाहिजे. मला विषय दिलाय, मूळ मुद्द्यावर येतो. क्रांतिनायक बसवण्णा किंवा बसवेश्वर महाराज यांच्याविषयी बोलल तेवढं कमी आहे. सगळे शब्द अपुरे आहेत, सगळे शब्द संपतायत. एवढं महान कार्य 12व्या शतकामध्ये केले, पण त्यांची विचाराची पेरणी
मी माझ्या समाजाबरोबर इतर समाजामध्ये केली का याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. माझ्या समाजामध्ये तर केलीच पाहिजे. माझ्या घरामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो आहे, प्रतिमेची पूजा करतो, विचाराची पूजा करतो. महात्मा क्रांतीनायक बसवेश्वरांचा फोटो आहे, त्यांची प्रतिमेची पूजा करतो, विचाराची पूजा करतो. प्रतिमेच्या पूजेबरोबर विचाराची पूजा करणं हे त्यांना दिलेला खरा न्याय आहे. आपण विचाराची पूजा केली पाहिजे. प्रतिमेची तर पूजा 100% केली पाहिजे आणि त्याच टक्केवारीमध्ये विचाराची पण पूजा केली पाहिजे. लोकशाहीमध्ये माहिती अधिकार शब्द आल्यानंतर डोळ्यासमोर एक वेगळं चित्र तयार होतं. या जगामध्ये ज्ञान आणि माहिती ही फार मोठी संपत्ती असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. नॉलेज बेस्ड लीडरशिप आणि इमेज बेस्ड लीडरशिप, समाजामध्ये 2 प्रकारची लीडरशिप काम करते. नॉलेज बेस म्हणजे ज्ञानावर आधारलेली, विचारावर आधारलेली ही लीडरशिप हे क्रांतीनायक बसवांनांच्या विचाराची लीडरशिप असते. ज्ञानावर आधारलेली, विचारावर आधारलेली. ज्ञान म्हणजे इंधन आणि बुद्धी म्हणजे ऊर्जा. हा जगाला संदेश देण्याचं एकमेव काम कोणी केलं असेल? महात्मा बसवेश्वरांनी केले. हे आपण फक्त शब्द आणि भाषा ऐकायची म्हणून ऐकायची नाही, तर शब्द आणि भाषेच्या पाठीमागचा नेमका अर्थ समजावून घेण्याची पात्रता निर्माण करण्याचं काम सुद्धा महात्मा बसवेश्वरांनी केलंय. समोर मी जेव्हा आलो, आमचे रणदिवे सर होते, माझ्यापेक्षा लहान आहेत, तब्येतीनं मोठे आहेत मात्र. आणि त्यांचं इथं आल्याबरोबर मी निरीक्षण केलं. समोर बोर्ड काय, त्या बोर्डावरचे शब्द काय, त्या शब्दाचा नेमका अर्थ काय, त्या शब्दाचा नेमका अर्थ कळाला त्याच्यासारखा जगातला स्वतंत्र माणूस कोणीच नाहीये. लीडरशिप करत असताना, समाजाची दिशा देत असताना, समाजामध्ये माहितीवर आधारलेला, ज्ञानावर आधारलेला, विचारावर आधारलेला, नैतिकतेवर आधारलेला, स्त्री पुरुष समतेवर आधारलेला, स्त्रियांचा मान सन्मान प्रतिष्ठा, त्यांची क्षमतेचं कर्तृत्वाचं सन्मान करणारा समाज म्हणजे आमच्या बसवांनांच्या स्वप्नातला समाज, आमच्या बसवेश्वर महाराजांच्या स्वप्नातला समाज. त्यांच्या विचारामध्ये एक क्रांतीची ठिणगी होती. मी काय म्हणालो? नॉलेज बेस्ड लीडरशिप. इमेज बेस्ड लीडरशिपचं सध्या खूप फावते यादव साहेब. इमेज बेस्ड लीडरशिप गल्ली बोळामध्ये तयार झालीये. त्या बिचाराचा पण दोष नाही. नक्कल आणि अक्कल ह्यात फार फरक असतो. नक्कल करणारा समाज निर्माण झाला की समजायचं त्यांच्यावर राज्य करणं फार सोपं असतं. नक्कल करणारा समाज, कॉपी करणारा समाज, त्यांना माहित आहे ह्या देशामध्ये अविचारी लोक, निर्बुद्ध लोक, गतिमंद आणि मतिमंद समाज निर्माण केला की त्यांच्यावर राज्य करणं सोपं जातं. परंतु आमचे आदर्श नायक, क्रांती नायक बसवांनांची विचाराची ठिणगी जर पेटली तर ही अपप्रवृत्ती बाजूला पडू शकते. इमेज बेस, मोठे मोठे डिजिटलवर फोटो लागलेले असतात. गाडीवर बसलेला असतो, गळ्यात सोन्याचं काय म्हणतात त्याला, जाडजाड सोन्याचं असतं ते. कारण मी सोन्यासारखी माणसं बघतो. सोनं पण महत्वाचं आहे सोडा. गळ्यामध्ये ते मोठ्याच्या मोठं सोन्याची चीन म्हणून आपण, हातात अंगठ्या असतात, बोलतानाचा एक वेगळापणा असतो, मगरुरीपणा असतो. गाडीवर बसलेला असतो. आणि ती लिडरशिप कुठली असते? दगडूशेठना माहित आहे त्या लिडरशिपच्या गाडीच्या पाठीमागे काही लिहिलेलं आहे. त्या गाडीच्या पाठीमागे लिहिलेलं आहे, रणदीप सरांनीच आपल्या सांगितलं, त्या गाडीच्या पाठीमागे लिहिलेलं आहे, बघतोस का रागानं ओव्हरटेक केलं वाघानं. आता त्या वाघानं कुणाच्या मुंड्या मुरगाळून काय काय केले सगळ्याला माहित असते. परंतु तो काही त्याच्यात काही टिंबाटिंबा नसतं, काहीच नसतं. ते फक्त रुबाब असतो, खोटा रुबाब असतो. वैचारिक बैठक वगैरे काही नसते. परंतु समाजाला काय, वाजवा रे वाजरा, वाघ आला वाघ आला वाघ आला. नाही, या समाजाला चांगला सुसंस्कृत समाज जर बनवायचा असेल, विचारशील समाज बनवायचा असेल,
स्त्री पुरुष समतेवर आधारलेला समाज बनवायचा असेल, शोषण विरहित समाज बनवायचा असेल, जात पात धर्म पंथाच्या पलीकडे विचार करणारा समाज बनवायचा असेल, माणसाला माणसाशी जोडतो तो धर्म आणि तोडतो तो अधर्म, हे आमचे महात्मा बसवेश्वरांचा विचाराचे पेरणी करणारा जर समाज बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः दिशादर्शक, मार्गदर्शक आणि बदल प्रवर्तक बनलं पाहिजे. तर समाजामध्ये ऐकणाऱ्यांची संख्या खूप, पण समजावून घेणाऱ्यांची संख्या कमी आणि समजावून सांगणाऱ्यांची संख्या त्यापेक्षा कमी. आपल्याला ती संख्या वाढवायची असेल तर अशा पद्धतीच्या व्याख्यानाच्या माध्यमातून जावं लागेल. 12 ऑक्टोबर 2005 माहिती अधिकार कायदा झाला. हा माहिती अधिकार कायदा कोणी आणला माहिती आहे तुम्हाला? तुम्ही एकट्या समाजसेवकाचं नाव माहिती आहे? कुणी आणला माहिती अधिकार कायदा? कारण शिरोसारख्या भूमीमध्ये बोलत असताना फार सावधपणे बोलायला लागतं बरं का. राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या जाणीव आणि नेणीवा जागृत असणारा हा भाग आहे बरं का. त्यामुळे मी येताना पहिल्यांदा विचार करून चालवले. कोण? माहिती अधिकार कार्यकर्ता. माहिती अधिकार कायदा कुणी आणला? आपल्याला फक्त अण्णा हजारे माहित आहेत, अरुणा रॉय माहीत नाही, निखिल डे माहीत नाही, शंकर डे माहीत नाही. माहिती अधिकार कायदा एका झोपडीमध्ये देवडुंगरी नावाच्या गावामध्ये 1987 साली तिथल्या महिला एकत्रित आल्या. नंतर 1996 साली महिलांनी आवाज उठवला, आम्ही रोजगार हमी योजनेवर केलेल्या कामाचं मोजमाप, आम्ही काम किती केलंय याचं रेकॉर्ड आम्हाला बघायला पाहिजे. कामाप्रमाणे दाम, कोटीप्रमाणे काम आम्ही करून सुद्धा आमचं रेकॉर्ड आम्हाला पाहायला मिळालं पाहिजे. ह्यासाठी त्या निरक्षर महिलांनी आंदोलन केलं. 65 दिवस, 45 दिवस, 90 दिवस हे आंदोलन केलं आणि पहिल्यांदा हा माहिती अधिकार कायदा आणणाऱ्या, त्या माझ्या राबणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, घाम घालणाऱ्या माझ्या आया बहिणींनी तो कायदा आणला. आपल्याला किती जणांना माहित आहे? गावाचं नाव राजस्थान. त्या राजस्थान मधलं देवडुंगरी गाव आणि ब्यावर गाव, गावाची नावं पण आपल्या भागापेक्षा वेगळं. तिकडं दुष्काळ भरपूर, पाण्याचा पत्ता नाही, रात्री लोक जेवायची नाही, जास्त करून महिला रात्री जेवत नाही. कारण का? त्या भागामध्ये जास्त पिकत नाही. उपाशी राहून त्या महिलांनी संघर्ष केला आणि आम्ही हिरव्या पट्ट्यात राहतो, सदन पट्ट्यात राहतो, पण विचाराची श्रीमंती जोपासतो. त्या अशा व्याख्यानाच्या माध्यमातून 12 ऑक्टोबर 2005 साली तो कायदा आला. दसऱ्याच्या मुहूर्तावर कायदा आला, वाजत गाजत कायदा आला. परंतु जो कायदा आला त्या कायद्याचा वापर जे कायद्यात आहे ते फायद्यात असतं, परंतु कायद्याची माहिती समाजाला सगळ्यात पहिल्यांदा लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रसार माध्यमांना ट्रेनिंग द्या म्हणून त्या कायद्याच्या विधेयकामध्ये म्हटलं. परंतु लोक शहाणी झाली तर प्रश्न विचारतील, लोक शहाणी झाली तर शत्रू मित्र कळेल, लोक शहाणी झाली तर सच्चे आणि लुच्चे कळतील, तर लोकांना शहाणं होऊ द्यायचं नाही. कायदा मात्र पुस्तकात बंदिस्त ठेवायचा. कायदा झाला 2005 साली, महाराष्ट्रात 2002 साली, 2005 साली कायदा, 2024 उजाडलं. या 2024 पर्यंत ह्या कायद्यातील थोड्याफार कलमांची माहिती आमच्या बसलेल्या ह्या आया बहिणींना, भावांना होऊ नये याची दक्षता घेतली गेली. अनेक कायदे तयार झाले. सॉरी, हुंडाबंदीचा कायदा आहे का नाही? अनेक कायदे तयार झाले. ते कायदे पुस्तकात राहिले. व्यवहारामध्ये, कृतीमध्ये कायदा तयार झालेला कायद्याचं लोकांच्या डोक्यामध्ये पेरणी होऊ नये याची दक्षता घेणारी एक अदृश्य व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला माहित आहे माझा भ्रष्टाचार, मी अन्याय करतोय. ह्याला जर कळालं तर लेखणीला तलवारीची धार आहे.
त्या लेखणीच्या माध्यमातून तो मला जा विचारणारा, प्रश्न विचारणारा बनेल. ह्या प्रत्येक नागरिक हा दृश्य आणि अदृश्य स्वरूपाचा टॅक्स भरणारा, कर भरणारा नागरिक आहे. मी स्त्री पुरुष समानता मानतो. आईची पण शपथ घ्यायची आणि वडिलाची पण. प्रत्येक वेळेला आईची शपथ काय हो, आईची शपथ आणि वडिलाची शपथ. स्त्री पुरुष समानता मानतो. लाईट बिल बघितलंय होय किंवा नाही? लाईट बिल बघितले. लाईट बिलवर पाठीमागे बारीक बारीक काय लिहिले वाचले कधी? आपल्याला बारीक बारीक वाचायची सवय नाही वरवरची. मी पण त्यातच होतो, तसं काही नाही. लाईट बिलवर लिहिलंय, माहिती लिहिलेली आहे, लोड शेडिंग झालं किंवा लाईट गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते. किती जणांनी वाचलंय? आता सांगितल्यानंतर वाचणारच, ते आपलंच काम आहे. तुम्हाला बोलवलंय कशाला? बरोबरच की, तुमचं पण बरोबर आहे. मला स्वतः कोणतरी बोलणारे भेटले म्हणून मी ऐकलो. लाईट बिलवर दारिद्र्य रेषेखालच्या पिवळ्या कार्डधारकांना वीज जोडणी मोफत. किती जणांना माहिती आहे? हात वर करा. माहितीचा अधिकार लोकशाहीला सक्षम बनवणारा अधिकार आहे. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी ते लाईट बिल वाचलं नाही त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवल्यानंतर हार्ट अटॅक वगैरे काही येत नाही, तो भाग नाही येत नाही. बरं, रेशन कार्ड तर वाचलंय का? लोकशाहीमध्ये माहिती अधिकार, लोकशाही बळकटीकरणासाठी माहिती अधिकार कायदा किती जबरदस्त कायदा आहे बघा. आपलं रेशन कार्ड कधी वाचलंय का? आईची शपथ, वडिलाची शपथ. मी पण वाचलो नव्हतं बरं का. त्या रेशन कार्डवर काय काय लिहिलंय? माहिती अधिकार कायदा वाचाय म्हणजे सांगायला आलोय. ते एक म्हण आहे की साहेब, कुठली? तुझं आहे तुझं पाशी. शब्बाश, पुढचं बोलून मोकळं. आपल्याला म्हणी पण लय पाठ आहेत. तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा चुकलाशी. त्यात मी पण आहे ना. रेशन कार्डवर लिहिलेलं आहे, प्रत्येक पानावर लिहिलेली आहे माहिती. लोकशाही सक्षमीकरणाची सुरुवात आपल्या रेशन कार्डापासून, आपल्या गावापासून, आपल्या ग्रामपंचायतीपासून, आपल्या तलाट्याच्या पासून, आपल्या तलाट्याच्या कार्यालयापासून होते. पण मला किती जणांनी माहिती दिली? माहिती दिली नाही. मी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला नाही, शोधण्याचा प्रयत्न केला. मी माहिती शोधली पाहिजे अशी मानसिकता माझी कोणी तयार केली? कोणी तयार केली नाही. कारण का? शहाणा होशील, शहाणा झाल्यानंतर प्रश्न विचारणारा होशील. त्यामुळे तुला प्रश्न विचारणारा चिकित्सक बनता कामा नये, संशोधक बनता कामा नये. निर्बुद्धच माणसे राहिले पाहिजे. अशा पद्धतीनं प्रयत्न केले गेले. आज 2024 रेशन कार्डावर लिहिलेलं आहे, स्वच्छ आणि चांगलं धान्य मिळणं हा आपला अधिकार आहे. पिवळ्या रेशन कार्डावर धान्य बुडणं हा प्रकारच नाही. 2-3 महिने जरी धान्य आणलं नाही तरी तुमचा कोठा शिल्लक राहतो. हे रेशन कार्ड मध्ये पण लिहिलंय की रेशनवर स्वच्छ आणि चांगलं धान्य प्लॅस्टिकच्या सीलबंद पिशव्यामध्ये, सीलबंद छोट्या पिशव्यामध्ये ठेवा, वाटांच्या मध्ये ठेवू नका. साधं जगण्याचं तत्वज्ञान हे मला माहिती देण्याचं काम माझ्या लोकशाहीने केले हो. की माझी लोकशाही 12व्या शतकामध्ये आदर्श राजे, आदर्श महानायक, आदर्श महात्मा बसवेश्वरांनी ती खरी लोकशाही आणली हो. त्याची सुरुवात मला आजपासून करायची आहे. लोकशाही सक्षम व्हायची असेल तर आपल्याला लोकशाहीची खरी व्याख्या ठरल्याप्रमाणे आपल्याला सांगितलं काय लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले ते पाठ करून घेतलंय आपल्याला कंड. एक समाज संशोधकाचं वाक्य आहे, नागरिक शास्त्र हे चिल्लर समजल्यामुळे देशाचं वाटवं झालं. काय म्हणाले ते? नागरिक शास्त्र, समाजशास्त्र, जगण्याचं तत्वज्ञान शिकायचं नाही. जे काय ते वरच जाऊन बघून आल्यासारखं म्हणायचं. जे काय असेल ते काय जे नशिबात लिहिलेलं होतं तेच होणार हो. टिंबा टिंबा लिखित ठरलेले शब्द, ठरलेली भाषा हे तुमच्या विचारांमध्ये चुकीची पेरणी करतात का ह्याची सुद्धा चिकित्सा करायला महात्मा बसवेश्वरांनी शिकवलंय. त्यांचा डीप मध्ये
सूक्ष्म पद्धतीनं सखोल पद्धतीनं अभ्यास केला तर माणूस ध्येयवेडा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी प्रचंड ताकद त्यांच्या विचारामध्ये आहे. पण ती ताकद आपल्यात निर्माण करून ती समोरच्या मध्ये निर्माण होण्यासाठी आपण किती प्रयत्न केले, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मला माहिती अधिकार कायद्याविषयी बोलत असताना 2-3 गोष्टी तुमच्या समोर स्पष्ट करायच्या. आपल्या एवढ्या गर्दी आणि दर्दीमध्ये चुकून मुकून माहिती अधिकाराचा वापर केलेला हात वर करा. माहिती अधिकाराचा वापर करणारे 1, चिडबुंगे सर तुम्ही 2, म्हणजे भरपूर आहेत असं म्हणा लागले 3, परंतु हात वर करून आणि काही माझं काही घोटाळा होईल, माझे काही लक्षण भक्ष्य होईल असं वाटू नका, काय काळजी करू नका. एवढं सोपं नाही अजून. माहिती अधिकाराचा मी वापर जनहितार्थ लोकांच्या हितासाठी केला का? माझ्या शिरोमधल्या रस्त्यावरनं मी जात असताना येत असताना ह्या रस्त्यामध्ये आलेला एकूण खर्च किती रुंदीचा खर्च, किती डांबर, किती खडी, ह्याचा ऍग्रीमेंट मी मागितलं का? मी टॅक्स भरतोय दृश्य आणि अदृश्य स्वरूपाचं. माझ्या प्रत्येक वीज बिलावर, पाणीपट्टीवर, प्रत्येक बिलावर मी शिक्षण कर भरतोय, रोजगार हमी कर भरतोय, पर्यावरण कर भरतोय. माझा पैशाचा हिशोब मागण्याचा अधिकार मला माहिती अधिकारानं दिलेला आहे. तो माहिती अधिकार कायदा म्हणजे जीवन जगण्याचा कायदा, सन्मानानं जीवन जगण्याचा कायदा. रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असणारी गोष्टीची माहिती आपल्याला पाहिजे का नको? बँकेवाल्यांना मी कर्ज प्रकरणाच्या संदर्भात बँकेला माहिती अधिकार टाकला. बँकेवाल्यांनी ताबडतोब बोलून घेतले. तुमचे जयसिंगपूर उदगावच्या बऱ्याचशा महिला होत्या. जयसिंगपूरला तिची शाखा, उदगावच्या महिला म्हणले गाडी आल्या साहेबांची, तुम्ही लिहून दिलेलं माहिती अधिकार ते लिहून दिल्याबरोबर दुसऱ्या दिवशी गाडी आल्या आणि काय आम्हाला भीती वाटायला लागल्या, काय करायचं? मी म्हणलं बोलवले ना, गाडी आल्या म्हणलं तर जायचं, तुम्हाला त्या ठिकाणी काहीही त्रास होणार नाही. त्या सगळ्या 7-8 महिला गेल्या, कितीतरी हेलपाटे मारून दमलेल्या. गेल्याबरोबर गेट समोर पासून स्वागत सुरू झालं. या ताई, खुर्ची दिली, पाणी आणून दिलं, चहा दिलं आणि त्यांना सांगितलं तुमचं कर्ज प्रकरण मंजूर झालंय, तुमच्या खात्यावर जमा होईल, परंतु एक काम करा, परत त्या दाढीवाल्याकडे जायचं, तुमच्या पुरतं बघायचं. त्या महिला म्हणल्या तुम्ही काय सर दिला होता की ज्यामध्ये एवढी मोठी ताकद होती, ज्या कायद्यामध्ये ताकद होती, ती ताकद माझ्या संविधानानं दिली. माझा संविधान आपलं संविधान, सर्व कायदे संविधानामुळे मिळाले. ते संविधान हे जिवंत राहिलंच पाहिजे. लोकशाही जिवंत राहिली तर माझं व्याख्यान तुम्ही ऐकायला पण तुम्ही याल. त्यात व्याख्यान पण बंद, ऐकणारे पण बंद. म्हणजे नाव लोकशाहीचं घ्यायचं पण ठोकशाहीची भाषा वापरायची. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीला उभा राहायचो, परंतु हुकुमशाहीची पेरणी करायची. एक जबरदस्त डावपेच, रणनीती आणि मुत्सद्देगिरी, पण वाईट विचारायचं म्हणजे त्याला काय म्हणतात, वाईट विचार सुंदर पद्धतीनं मांडणारी, वाईट विचार सुंदर पद्धतीनं मांडणारी, आदर्श मुखवटा धारण केलेली प्रवृत्ती फार घातक आहे. ती लक्षात येत नाही बरं का. तुमच्या हृदयापर्यंत ते पोचतात. सच्ची आणि लुच्चे कळायला वेळ लागतं. अशा व्याख्यानाच्या माध्यमातून तुमचं प्रबोधन होतंय, त्यावेळेला सच्चे कोण आणि लुच्चे कोण कळणार आहे. 12 ऑक्टोबरला कायदा झाला. मी कायम नेहमी बोलताना बोलतो की भ्रष्ट मंत्री, भ्रष्ट पुढारी, भ्रष्ट अधिकारी देशाचे मारेकरी. भ्रष्ट म्हणालं, ते स्टिकर काढले आणि जागोजागी लावायला सुरुवात केली. रात्री स्टिकर लावले वेगवेगळ्या कार्यालयासमोर आणि बरोबर सकाळी 11 ते 12 पर्यंत एक स्टिकर शिल्लक राहिले नाही. सगळे स्टिकर काय केले, काढून टाकले. का काढून टाकले? कारण ह्या व्यवस्थेमध्ये
लोकांच्या जाणीवा आणि नेणीवा उंचावू नये यासाठी भ्रष्ट यंत्रणा, अन्याय यंत्रणा पद्धतशीरपणे प्रशासनामध्ये काम करत असते. नोकरशाही चांगले पण आहेत बरं का अधिकारी, वाईट सगळे समजू नका. तलाट्याच्या कार्यालयावर गेल्यानंतर 7/12चा उतारा किती दिवसात मिळाला पाहिजे? तलाट्यांची एकूण मासिक आणि वार्षिक 65 कर्तव्य हे समोर लावलेलं आहे. ग्रामसेवकांची 65 मासिक आणि वार्षिक कर्तव्य बाहेर लावलेली आहे. कलम नंबर 4 नुसार स्वतःहून सर्व प्रकारची माहिती 1 ते 17 प्रकारचे अभिलेख माझ्या शिरोमधल्या किती शासकीय कार्यालयासमोर लावले मला माहिती आहे. मला कायद्याची माहिती करून घ्यायची आहे. आणि आज महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्तानं मला शपथ आणि प्रतिज्ञा घ्यायची आहे. मी ज्ञान संपन्न होणार, माहिती संपन्न होणार आणि इतरांना मी माहिती संपन्न करणार. तुम्हाला माहिती संपन्न व्हायचंय. माहिती संपन्न होत असताना मला माहिती घेऊन उपयोग नाही, इतरांना माहिती देता आली पाहिजे. ज्ञान दिल्यानं कमी होत नाही, वाढतं. आजचा कार्यक्रम कशाचा आहे प्रमोद? व्याख्यानाचा विषय दिलाय रक्तदान किंवा नेत्रदानाचा कार्यक्रम नाही दगडूशेठ. ते कार्यक्रम चांगला झाला रक्तदानाचा, ते व्हायलाच पाहिजे. आजचा कार्यक्रम आणि एकंदरीत ह्या समितीचा कार्यक्रम हा दृष्टिकोन दानाचा कार्यक्रम आहे. तुमची दृष्टी बदलणारी, तुमची नजर बदलणारी, विचाराची क्रांती निर्माणकारी दृष्टिकोन दानाचा कार्यक्रम आहे. ही साधी गोष्ट नाही. आमच्या इथं उपस्थित राहिलेले हे ज्येष्ठांचा सल्ला आणि तरुणांचा हल्ला, तरुण सुद्धा आहेत, ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत आणि सगळ्यात जास्त मोठी संख्या माझ्या आया बहिणींची आहे. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. का? तुम्ही पण वाजवा की. कारण का खरे विचार मला इथं पाहायला मिळाले. महात्मा बसवेश्वरांची विचाराची कृती ह्या मला या शिरोमध्ये पाहायला मिळाली. यासारखा आजचा माझा आनंदाचा दिवस कोणता नाही. साधी गोष्ट नाही. एवढ्या मोठ्या संख्येनं आमच्या आया बहिणी आलेल्या आहेत. श्रीमुक्ती असावी पण माझी बायको त्यात नसावी असं बोलून चालणार आहे का? कृतीतून ह्या ठिकाणी दाखवण्यात आल्या. मुद्द्यावर येऊया. महात्मा बसवेश्वरांच्या विचाराला जोडू नये वाक्य. हिंदी मधलं वाक्य आहे, आदमी मरने के बाद कुछ बोलता नहीं और कुछ सोचता भी नहीं. काय वाक्य आहे? आदमी मरने के बाद कुछ बोलता नहीं, कुछ सोचता भी नहीं, लेकिन कुछ नहीं बोलने से, कुछ नहीं सोचने से आदमी मर जाता है. वाक्याचा अर्थ तर कळला की नाही? हिंदी सगळ्याला समजते. माणूस मेल्यानंतर काही बोलत नाही, काही विचार करत नाही. मेल्यानंतर बोलण्याचा प्रश्नच येत नाही, विचार करण्याचा पण प्रश्न येत नाही. परंतु काही न बोलण्यानं, काही न विचार करण्यानं माणूस मरून जातो. आपणाला ह्या समाजामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटनांचा विचार करता आला पाहिजे. आत्ताची स्थिती काय, 12व्या शतकापासून आत्ताची स्थिती काय, गती काय आणि प्रगती काय, राजकारणाची स्थिती काय, सामाजिक कारणाची स्थिती काय, महिलांची स्थिती काय, शेतकऱ्यांची स्थिती काय, शेतमजुरांची स्थिती काय, तरुणांची स्थिती काय, वृद्धांची स्थिती काय, किशोरीवयीन मुलींची स्थिती काय, निराधारांची स्थिती काय, संकटग्रस्त महिलांची स्थिती काय, मनोरुग्ण महिलांची स्थिती काय. मला माझ्या ह्या स्थितीचा अभ्यास केल्याशिवाय त्याला गती काय द्यायची, गती आणि मग प्रगती. ही गती म्हणजे विचाराची गती, विचाराची पेरणी. ही विचाराची पेरणी, ह्या विचाराच्या पेरणीतूनच एक चांगला सुसंस्कृत समाज घडणार आहे. मला लोकशाही बळकटीकरणासाठी माझ्या जवळ असणारं रेशन कार्ड मला वाचलंच पाहिजे. मला घरात येणारं लाईट बिल
वाचलंच पाहिजे. घरात असणारे बँकेचे पासबुकवर बारीक बारीक काय लिहिलंय हे सुद्धा वाचलंच पाहिजे. सोसायटीची नोटीस आली की फक्त शेवटचा आकडा वाचण्यापेक्षा वर्ण खालीपर्यंत मला वाचलंच पाहिजे. जो वाचतो तो वाचतो, नाहीतरी बळीचा बकरा बनतो. वाघाचा कधी बळी दिला जातो का? बकऱ्याचाच बळी दिला जातो. बऱ्याच वेळेला एक वाक्य म्हटलं जातं, पुस्तक हे मस्तक घडवतं, घडलेलं मस्तक कुणासमोर नतमस्तक होत नाही. आपणाला इथली समोरची पिढी येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपली लोकशाही बळकट करायची आहे. महात्मा बसवण्णांनी जात पात धर्म पंथाच्या पलीकडं अत्यंत प्रगतिशील विचाराची क्रांतिकारी विचारसरणी दिली. मला अध्यात्माच्या माध्यमातून माणूस आतून बाहेरून बदल करण्याचं एकमेव बदल प्रवर्तक म्हणून त्यांनी मला दिशा दिली. त्या दिशेपर्यंत मला जायचंय. मित्रांनो, तुम्ही भगतसिंगाचं पण वाक्य ऐकलंय का माहित नाही मला. भगतसिंगाचं एक वाक्य आहे. भगतसिंगाला ओळखताय का तुम्ही? योगेश, कितव्या वर्षी फासावर गेला? 23व्या वर्षी. 1 वर्ष जास्त सांगितलास. हेरवाडे साहेब, वयाचं 23वं वर्ष. तुम्ही आम्ही 50-52च्या पर्यंत पोचलेलो. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंगांनी हसत हसत फासावर गेला. साधी गोष्ट नाही. 23व्या वर्षापर्यंत त्यांचं वाचन, चिंतन आणि मनन जबरदस्त होतं. त्यांचं एक वाक्य होतं, ज्या देशातल्या तरुणांच्या ओठावर जी गाणी आहेत त्याच्यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे. भगतसिंग म्हणायचे, ज्या देशातल्या तरुणांच्या ओठावर जी गाणी आहेत त्याच्यावर देशाचं भवितव्य अवलंबून आहे. आमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावर गाणी झिंगझिंग बोलायची, पुढचं काही गरजच नाही, झिंगाटच सगळं. म्हणजे प्रसार माध्यमातून तुमच्या विचारामध्ये बदल घडवायचा, साहित्याच्या माध्यमातून बदल घडवायचा, वेगवेगळ्या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रगतिशील विचारा बाजूला सारायचे, अधोगतीचे विचार म्हणजे प्रतिगामी विचार पेरायचे. वेगवेगळ्या प्रसार माध्यम, साहित्य, चित्रपटाच्या माध्यमातून चांगल्या विचाराची पेरणी केली जात नाही. चांगल्या विचाराची पेरणी करण्याकरता तुमच्यासारख्या बदल प्रवर्तकांची आज आपल्याला गरज आहे. हे सर्व कशासाठी करायचं? स्वतःसाठी पण करायचे, समाजासाठी पण करायचे. मी करणार नाही तर कोण करणार? आत्ता करणार नाही तर कधी करणार? आमच्या पाठीमागच्या अनेक महात्म्यांनी, अनेक महापुरुषांनी, अनेक संतांनी जे योगदान दिलंय त्या योगदानातून आज मी खातो ते घास आणि घेतो तो श्वास. हे त्यांच्या योगदानामुळे शक्य आहे. ते मला जिवंत ठेवायचं आहे. माझ्या आया बहिणी बाहेर गेल्यानंतर, बाजारामध्ये, कॉलेजला, कामावर गेल्यानंतर ते सुरक्षित परत यायला पाहिजेत. ते जाईपर्यंत, ते येईपर्यंत त्याला कायद्याने एवढे अधिकार दिलेत, त्या माझ्या माय माऊलीला 112 नंबर पाठ पाहिजे. हे माहिती पाहिजे. लोकशाही बळकटीकरणासाठी कोणकोणते टोल फ्री नंबर आहे? फक्त एकच पाठ आहे. कुठलं पाठ आहे? अपघात झाल्यानंतर तेवढंच पाठ. पण एखाद्या माझ्या आया बहिणींची छेडछाड कोण केली तर 112. लाईट गेल्यानंतर काय? रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठी काय? माझ्या कोणत्याही खासगी रुग्णालयामध्ये, धर्मादाय रुग्णालयामध्ये आणि सरकारी रुग्णालयामध्ये रुग्ण हक्काची सनद लावली पाहिजे. किती माझ्या माय माऊलींना आणि भावांना माहित आहे? रुग्ण हक्काची सनद महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट 2021 नुसार प्रत्येक सरकारी हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटल आणि धर्मादाय हॉस्पिटल समोर लिहिलं पाहिजे एकूण 15 प्रकारचे उपचाराचे दरपत्रक किती. लोकशाही सक्षमीकरणासाठी जे मला कायदे मिळालेत ते माझ्यावर अन्याय काय होतो, का होतो, काचा पाठलाग मी केला नाही, माझ्यावर अन्याय होण्यापाठीमागचं कारण माझं अज्ञान आहे. त्या खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मी विचारू शकतो, ज्या वेळेला तुम्ही मला आत घेता त्यावेळेला मला आता झालेला आजार काय, माझ्या कोणकोणती उपचाराची गरज आहे, किती खर्च आहे, हे मला आणि माझ्या नातेवाईकांना सांगितलं पाहिजे. महिला जर पेशंट असेल तर माझ्या शेजारी माझे नातेवाईक किंवा आणखीन एक महिला सोबत असली पाहिजे, त्याशिवाय तपासणी करता येणार नाही.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही रुग्ण हक्काची सनद समोर लावली पाहिजे आणि त्यावर लिहिलं पाहिजे तक्रार निवारण कक्ष, तक्रार निवारण प्राधिकारी आणि टोल फ्री नंबर. टोल फ्री नंबर, पैसे लागत नाही. कोरोनाच्या काळात कळालं आपल्याला सगळे डॉक्टर वाईट नसतात. मला लोकशाही बळकट करायची असेल तर आरोग्याचा अधिकार मला माहित पाहिजे का नाही? तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला, अचानक तुम्हाला 1 लाख रुपये खर्च सांगितलं, आजूबाजूला घरात जाणार, घरातले किडूक मिडूक दागिने वगैरे विकणार, खाजगी सावकाराकडे जाणार. परंतु जे रुग्ण हक्काची सनद आणि ज्ञान हे अगोदर जर घेतलं असतं तर माझे 1 लाख रुपये वाचले असते. कोरोनाच्या काळामध्ये 17.5 लाख रुपये बेकायदेशीर वसूल केलेले हॉस्पिटल करून वसूल करून दिलं मी. 12.5 लाख रुपये दगडूशेठ. कशाच्या जीवावर? माहिती अधिकार कायद्याच्या जीवावर. बेकायदेशीर घेतलेले पैसे त्या पेशंटच्या नातेवाईकांच्या खात्यावर जमा झाले. ते मला शोधत आले. माझी ओळख पाळख काही नाही, फक्त मोबाईलवर त्यांच्याकडून आधार कार्ड घेतलं, आलेलं बिलचं फोटो घेतलं, त्याची ऑनलाईनवर माहिती घेतली, कायद्याचा अभ्यास केला. रुग्ण हक्क, रुग्णांचे अधिकार, माहितीचा अधिकार. रुग्णांच्यावर अन्याय होत असेल तर मला माहिती पाहिजे. रुग्णांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात मला माहिती अधिकाराचा कायदा कसा वापरला माहिती पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे, मान्य आहे. पण साठे बाजाराच्या विरोधामध्ये मला जाब विचारायसाठी माहिती अधिकार कायदा मला माहित पाहिजे. महिलांच्या अधिकाराच्या संदर्भात मला कायदा माहित पाहिजे. रेशन, पेन्शन, रॉकेल, गॅस ह्या सगळ्या गोष्टीला माहिती अधिकार कायदा लागू आहे. खाजगी संस्था असतील, सरकारी संस्था असतील, या सगळ्यांना माहिती अधिकार कायदा लागू आहे. अरे साध्या कागदावर मी माहिती विचारू शकतो, 10 रुपयाचं कोड फी स्टॅम्प लावू शकतो. ज्या दिवशी मी अर्ज केला तेव्हापासून फक्त 30 दिवस मोजायचे. ज्या कार्यालयाला मी अर्ज केलाय त्यांनी मला जर 30 दिवसाच्या आत जर माहिती दिली नाही तर कायदा म्हणतो अरे त्यांनी 30 दिवसाच्या आत माहिती दिली नाही, आता तुला 30 दिवस तुझ्या वाटणीचे राहिलेत. कुठले वाटणीचे? तुला 30 दिवस अपिलात जायला सवलत आहे. माहिती मागितली, माहिती दिली नाही तर पुढचे 30 दिवस म्हणजे एकूण 2 महिने तुम्हाला मिळतात. कायदा म्हणतो 10 रुपये लाव, 10 रुपयामध्ये न्याय घे. पण 10 रुपये कोणी लावायचं? जे दारिद्र्य रेषेच्या वरचे आहेत त्यांनी लावायचं. ज्यांना पिवळं रेशन कार्ड आहे त्यांनी लावायची गरज नाही. पिवळं रेशन कार्ड किती जणांच्याकडे आहे? सदन पट्ट्यातले बऱ्याच जणांच्याकडे दिसते. गरिबांच्या नावानं आपण काय करत नाही ना. आता आत्मपरीक्षण केलं पाहिजे. धनदांडगे, आमच्या सांगलीमध्ये धनदांडगे मोठ्या लोकांचे दारिद्र्यरेषेखाली पण नाव होतं यादव सर, आणि पिवळं रेशन कार्ड होती. मोठ्या समाजातले होते. मी कायद्याचा वापर केला आणि संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करा म्हणून मी कायद्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी येऊन जाहीर माफी मागितली. आणि आतापर्यंत आम्ही गरिबाच्या नावानं धान्य खात होतो, पण मी खात नव्हतो, माझ्या घरच्या मोलकरणीला देत होतो, त्यामुळे मला माफ करा. कशावर आला तो? मोलकरणीला. कायदा खूप चांगला असतो, पण जे कायद्यात आहे ते फायद्यात असतो. परंतु आजपासून आपण एक प्रतिज्ञा घ्यायची, जे काही आपल्याकडं शासनाच्या वेगवेगळ्या पावत्या बिलं येतील ते शांतपणे वाचायचं. आणि हे वाचण्यासाठी तुम्हाला काय फार मोठी मेहनत घ्यावी लागेल असं मला वाटत नाही. माहिती अधिकारावर दिवसभराचं ट्रेनिंग असतं. यशदानी बार्टीमध्ये आम्ही ट्रेनिंग देतो. हे सगळं देत असताना समोर लॅपटॉप, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतं, पण हे व्याख्यान आहे. व्याख्यानामध्ये काही मर्यादा येतात. बोलता बोलता बोलत गेलो, 12 वाजले, 12 वाजता एकटाच बसला होता, तो सुद्धा माझ्यावर बंदूक रोखून बसला होता. मी भानावर आलो आणि बघतो तर सगळेच निघून गेलेत आणि एकटाच बसलाय, तो पण बंदूक माझ्यावर रोखलाय. मी जरा घाबरून म्हणलं, बाबा काय रे, माझं काय चुकलं काय? हे म्हणले, तुमचं काय चुकलेलं नाही, तुमच्यावर काय मी बंदूक रोखलेली नाही. मी बंदूक कुणावर रोखली आहे? तुम्हाला इथं पुढे आणलं त्याला शोधतोय मी. तशी वेळ संयोजकांच्यावर येऊ नये याची खात्री मी बाळगणार आहे. आणि विद्येची देवता सावित्रीबाई फुले, आईची शपथ
आणि वडिलाची शपथ. कुणाकुणाच्या घरी सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे हात वर करा. शब्बाश, व्हेरी गुड. विद्येची देवता सावित्रीबाई फुले. मी काय म्हणालो, विद्येची देवता सावित्रीबाई, बाई पण म्हणायचं नाही. शब्द आणि भाषेची गुलामी खूप लादली आपल्यावर. विद्येची देवता सावित्रीबाई फुले म्हणाल्या, ते मी कायम बोलतो, आता सुद्धा बोलतो, जाणीवपूर्वक बोलतो, कारण त्यांच्यामध्ये एक विचाराची ताकद होती. ते म्हणाल्या, ज्ञान नाही विद्या नाही. शांतपणे समजून घ्या, कारण समजून घेण्याची पात्रता असणारे तुम्ही मंडळी आहात. मला खूप बरं वाटलं, एक सुद्धा व्यक्ती किंवा एक सुद्धा माझी माई माऊली किंवा भाऊ उठलेला येतो.